भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे देईल. कधी कधी असं वाटतं ना, सगळं काही संपलं आहे. ज्यांच्यासाठी आपण जीव तोडून प्रयत्न केले तेच आपल्याला समजून घेत नाही. ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच साथ सोडून जातात. आणि मग मनात एकच प्रश्न निर्माण होतो, देवा, माझी चूक काय आहे? मी एवढा त्रास का सहन करतोय? माझ्या प्रार्थनांचे उत्तर मला का मिळत नाही? जर तुमच्याही मनात असे प्रश्न येत असतील तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आई जगदंबा आणि श्री स्वामी समर्थ तुमच्याशी बोलत आहेत. ते सांगत आहेत, बाळा, तू एकटा नाहीस. ज्यावेळी तुला वाटतं की सगळ्यांनी साथ सोडली, त्याच वेळी आम्ही तुझ्या सर्वात जवळ असतो. तू रडतोस, आम्ही पाहतो. तू संघर्ष करतोस, आम्ही जाणतो. तू निराश होतोस, आम्ही तुझ्या मनातील वेदना ऐकतो. पण बाळा, प्रत्येक वेदनेचा शेवट असतो. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतो. आणि प्रत्येक संकटानंतर विजय असतो. आई जगदंबा सांगतात, ज्याला मी घडवते त्याची परीक्षा आधी घेते. आणि श्री स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज जे काही तुझ्या आयुष्यात घडत आहे ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहे. कदाचित आज तुला तुझा मार्ग दिसत नसेल, पण परमेश्वराला तुझं भविष्य स्पष्ट दिसत आहे. म्हणून हार मानू नकोस. रडायचं असेल तर रड, पण थांबू नकोस. कलास तर थोडा विसावा घे, पण मागे फिरू नकोस. कारण तुझ्यासाठी एक नवीन पहाट तयार होत आहे. एक नवीन संधी तुझी वाट पाहत आहे. आणि कदाचित हा संदेश तुला ऐकायला मिळणं ही सुद्धा आई जगदंबा आणि स्वामी समर्थांचीच कृपा आहे. म्हणून भक्तांनो, पुढील संदेश मन लावून ऐका. कारण आजचा हा संदेश तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, मी स्वामी भक्त. जीवनात प्रत्येकाला काही ना काही संघर्ष हा करावाच लागतो. कोणी पैशासाठी झगडत असतं, तर कोणी नोकरीसाठी, तर कोणी नातेसंबंध टिकवण्यासाठी, तर कोणी मन शांतीसाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संघर्ष हा शिक्षा नसतो. संघर्ष म्हणजे परमेश्वराने दिलेली एक परीक्षा असते. आई जगदंबा सांगते, बाळा, सोने जितकं अग्नीत तापतं ना, तितकंच ते अधिक मौल्यवान होते. आणि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ सांगतात की संकटाला घाबरू नकोस, ती तुझी ताकद दाखवण्यासाठी येतात. चला तर मग एक छोटीशी गोष्ट ऐकूया. एका गावात दोन शेतकरी राहत होते. दोघांनी एकाच दिवशी बियाणे पेरले. पहिल्या शेतकऱ्याच्या शेतात काही दिवसात हिरवे अंकुर दिसू लागले. त्या उलट दुसऱ्या शेतकऱ्याच्या मात्र काहीच दिसत नव्हते. दिवसामागून दिवस गेले, आठवड्यामागून आठवडे गेले, तरीही काहीच उगवत नव्हते. लोक त्याची चेष्टा करू लागले. तुझी मेहनत केलीस ना, ती वाया गेली. लोकांचे हे शब्द ऐकून त्याचे मन खचले. त्याला वाटू लागले की पण त्याने नव्या उमेदीने आणि नव्या जिद्दीने शेताची काळजी घ्यायला सुरुवात केली. तो रोज शेतात पाणी देत असे. तो शेतात खूप मेहनत व कष्ट करत होता. त्याने त्याचा विश्वास कमी होऊन दिला नाही आणि
काहीच दिवसात अचानक त्याच्या शेतातून उंच बांबूचे रोप बाहेर आले. त्याला समजलं की इतके दिवस बांबू वर वाढत नव्हता. तो जमिनीखाली मजबूत मूळ तयार करत होता. भक्तांनो, आपल्या आयुष्यातही असंच असतं. कधी कधी आपल्याला वाटतं मी इतकी मेहनत करतोय पण यश मी का मिळत नाही. मी इतकी प्रार्थना करतोय पण उत्तर का मिळत नाही. आई जगदंबा तुमच्या आयुष्याची मुळे मजबूत करत असतील आणि स्वामी समर्थ तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत असतील. आजचा उशीर म्हणजे नकार नाही. आजची अडचण म्हणजे अपयश नाही. आजचा संघर्ष म्हणजे शेवट नाही. तो फक्त एका नवीन सुरुवातीचा तयारी आहे. कधी कधी परमेश्वर आपल्याला जे हवं आहे ते लगेच देत नाही, कारण त्याला माहीत असतं योग्य वेळ आल्यावर मिळालेली गोष्ट अधिक आनंद देते. आई जगदंबा सांगतात, धैर्य सोडू नका. आणि स्वामी समर्थ सांगतात, श्रद्धा सोडू नका. धैर्य आणि श्रद्धा एकत्र आली तर कोणतंही संकट मोठं राहत नाही. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. तक्रार कमी करायची, प्रयत्न जास्त करायची, निराशा कमी करायची आणि नामस्मरण जास्त करायचं. कारण ज्यांच्या मनात विश्वास असतो ना, त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नसतं. लक्षात ठेवा प्रिय स्वामी भक्तांनो, रात्र कितीही काळी असली तरी सूर्योदय थांबत नाही. तसेच संकट कितीही मोठं असलं तरी कृपाही थांबत नाही. ज्यांच्या पाठीशी स्वामी समर्थ आणि आई जगदंबा असते त्यांचा विजय हा नक्की होतो. श्री स्वामी समर्थ. आई जगदंबेचा उदो उदो. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.